मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या राजकीय चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ जे स्थापन झालेलं आहे त्यात कोणत्या खात्याचं कोण मंत्री आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर नवीन असाल अशाच माहितीपूर्ण कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर पहिले व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते म्हणजे आपले नरेंद्र मोदी, जे की भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांना नेमकं कोणकोणत्या मंत्रिमंडळातील त्यांनी खाते सांभाळलेले आहेत याचा थोडासा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर त्यांच्याकडे बघितलं तर कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय आहे, तसेच अणुऊर्जा विभाग, त्यानंतर अंतराळ विभाग, सर्व धोरणात्मक विषय आणि जे काही खाते इतर मंत्र्यांकडे नाहीत ते सर्व रिक्त खाते हे नरेंद्र मोदी यांच्याकडे आहेत. त्यानंतर थोडीशी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन बघायची झाली तर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि असे करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत. याच्या अगोदर असं सलग 3 वेळा शपथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेली आहे. असे करणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरलेले आहेत. तर यापूर्वी पंतप्रधान आपले जे आहेत नरेंद्र मोदी ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी असा आपला कार्यकाळ गाजवलेला आहे 2001 ते 2014 या दरम्यान. तर पुढचा प्रश्न बघूया की भारताचे संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, राजनाथ सिंग यांची भारताचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारताचे रस्ते व वाहतूक विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो नितीन गडकरी. आणि या दोघांचे पण आपण छायाचित्र या ठिकाणी देत आहोत जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे ती गोष्ट लक्षात राहील. पुढं बघूया की नुकतेच भारताचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, जे पी नड्डा. आणि या ठिकाणी त्यांचं छायाचित्र असेल राईट साईडला बघा, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त चांगल्या प्रकारे ती गोष्ट मेमरीमध्ये फिट राहील. भारताचे अर्थमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, निर्मला सीतारामन. आणि या निर्मला सीतारामन या मागच्या वेळेससुद्धा 2019 पासून ते 2024पर्यंत सुद्धा अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि आता इथून पुढं सुद्धा त्या परत एकदा अर्थमंत्री झालेले आहेत. पुढं बघूया मित्रांनो की भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, एस जयशंकर. आणि या ठिकाणी त्यांचं छायाचित्र आहे. एस जयशंकर यांची भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मागच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा 2019 ते 2024च्या दरम्यान हेच आपले भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून राहिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारताचे शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, धर्मेंद्र प्रधान यांची भारताचे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया की भारताचे अवजड उद्योग व पोलाद मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, सी, एच डी कुमारस्वामी. त्यानंतरचा प्रश्न असेल की भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन असेल ऑप्शन नंबर सी, पियुष गोयल. भारताचे पर्यावरण मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, भूपेंद्र यादव. त्यानंतरचा प्रश्न की भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, किंजरापू राममोहन नायडू यांची भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
भारताचे महिला व बाल विकास मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, अन्नपूर्णा देवी यादव यांची भारताची महिला व बाल विकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की भारताचे रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, अश्विनी वैष्णव, जे की मागच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा भारताचे रेल्वे मंत्री राहिलेले आहेत. आणि यात शेवटचं मित्रांनो की महाराष्ट्रातून यात जे काही केंद्रामध्ये मंत्री म्हणून गेलेले लोक आहेत, जे काही आपले प्रतिनिधी आहेत, त्यांचं थोडंसं आपल्याला माहीत पाहिजे की 6 लोक आहेत सध्या तरी की महाराष्ट्रातून ते गेलेले आहेत खासदार म्हणून निवडून आणि त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 4 हे राज्यमंत्री म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे किंवा नियुक्त केलेलं आहे. तर पहिलं नाव असेल मित्रांनो नितीन गडकरी, जे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे रस्ते वाहतूक विकास हे खातं आहे. त्यानंतर पियुष गोयल, त्यांच्याकडे वाणिज्य उद्योग हा कॅबिनेट खाता आहे. त्यानंतर नंबर 3 प्रतापराव जाधव, त्यांना आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून व त्यांची वर्णी लागलेली आहे. त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे पण राज्यमंत्री म्हणून त्यांची तिथं नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर रक्षा खडसे यांचीसुद्धा युवक कल्याण व क्रीडा मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर 6वा नंबर असेल मित्रांनो की रामदास आठवले, जे की सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि शेवटी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लेक्चरच्या तुम्हाला जे काही PDF आहेत आपण ते मोफत देत आहोत. ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम ID आहे आपली स्मार्ट अभ्यास 555 हे यावर जाऊन तुम्ही त्या नोट्स आपल्या डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कंटेंटसह. तुम्हाला अजून कोणत्या कंटेंटवर व्हिडिओ पाहिजे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.